25 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक संपन्न झाली। निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन शेतकरी कर्जमाफी आणि MSPच्या भावावर 20% हमीभाव याबाबत शासनाने निर्णय घेण्यास करत असलेला विलंब आणि त्याचा शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज ही बैठक संपन्न झाली। या बैठकीत प्रमुख विषयावर चर्चा करून खालील निर्णय घेण्यात आले। 28 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार। राज्यात विभागनिहाय संयुक्त परिषद घेण्यात येणार। शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार। शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे। कर्जमुक्ती, सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित 1.5% हमीभाव, बोगस खते आणि बियाणे प्रश्न, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करणे, सर्व कृषी निविष्ठा GST मुक्त करणे आणि गाव एक धरून शेतकरी हिताची पीक विमा योजना आणि खते बियाणे तपासणीसाठी गावावर टेस्टिंग लॅब स्थापन करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह निर्णय घेऊन लढा देण्याचा निर्णय झाला। या प्रमुख निर्णयासह हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून आजच्या बैठकीला विजय जावंदिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉक्टर अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशीनाथ जाधव आणि इतर शेतकरी संघटना नेते या बैठकीस उपस्थित होते। तसेच राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाईनद्वारे बैठकीस उपस्थित होते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मुख्य संपादक निखिलेश सर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.